नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास दुसरा घटक घेणार आहोत, पृथ्वीचे फिरणे। या पृथ्वीचे फिरणे या घटकामध्ये आपण मागच्या तासिकेला यातला काही भाग घेतलेला होता आणि आज आपण त्यातला दुसरा भाग सुद्धा घेत आहोत। खरं म्हणजे पृथ्वीचे फिरणे यामध्ये आपण मागच्या तासिकेला एक भोवऱ्याचं उदाहरण घेतलेलं होतं, कारण भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरते आणि त्या पृथ्वीच्या फिरण्याला परिवलन गती असं म्हटलं गेलेलं आहे। ती एका आसाभोवती फिरते, त्याला म्हणजे तो अक्ष किंवा असंही म्हटलं गेलेलं आहे। आता इथे आपण ही पृथ्वी फिरत असताना पृथ्वीवर काही दिवस रात्रसुद्धा होत असतात आणि त्याचमध्ये एक उदाहरण म्हणून की पृथ्वीवर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर फिरवला तर त्या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त सुद्धा होत असतो, हे आपण या चित्राच्याद्वारे पाहू शकतो। त्याचबरोबर पृथ्वीवर कोणत्या दिशेने फिरवल्यास सूर्योदय आणि सूर्यास्ताने मध्यान्ह होईल, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यास सूर्योदय सूर्यास्ताने मध्यान्ह होईल। जेव्हा पृथ्वीची एक फेरी पूर्ण होते, म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते, तेव्हा सूर्योदय होतो आणि पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला एक दिवस असं म्हटलं गेलेलं आहे। एका दिवसाचे 2 भाग पडतात, एक दिवस आणि एक रात्र। कालमापनासाठी एका दिवसाचे 24 भाग केले तर प्रत्येक भागाला 1 तास सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। आता इथे सूर्योदय आणि सूर्यास्ताची काही चित्रसुद्धा आपल्यासमोर दाखवली गेलेली आहेत। आता पृथ्वी स्वतःभोवती ज्यावेळेला फिरते तेव्हा एक फेरी ती 24 तासामध्ये पूर्ण करत असते, म्हणजेच एक दिवस होतो, त्यामध्ये रात्र आणि दिवस असतात आणि तिची परिवलन गती असं म्हटलं। इथे बघा, पृथ्वी स्वतः आपल्या आसाभोवती फिरते, हे तुम्हाला या चित्रावरून लक्षात येईलच। त्याचबरोबर हा जो पृथ्वी गोल आहे हा सतत ज्यावेळेला फिरत असतो तेव्हा तो मूळ जागी येईपर्यंत, त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता ही काय करत असते, सूर्याभोवती फिरत असते आणि हा जो सूर्याभोवती फिरण्याचा जो काही एक फेरा असतो तो फेरा जवळजवळ ती 365 दिवसामध्ये पूर्ण करत असते। म्हणजे स्वतःभोवती तर फिरतेच, त्याचबरोबर ती पृथ्वी सूर्याभोवतीसुद्धा फिरते। आता स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, परंतु सूर्याभोवती फिरत असताना मात्र तिला 365 दिवस लागतात आणि म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होत असतं। म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला ही जी गती आहे त्या गतीला परिभ्रमण गती असं म्हणतात। आता ही परिभ्रमण गती आपण पाहिलेली आहे। त्यानंतर वर्षाच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला इथे एक लीप वर्षाची एक कल्पना आलेली आहे की लीप वर्ष म्हणजे काय, तर लीप ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेमध्ये वर्षाचे साधारणपणे 365 दिवस धरत असतात। याचाच अर्थ प्रत्येक वर्षामध्ये 6 तास हे जर कमी धरले तर 4 वर्षामध्ये 24 तास म्हणजेच 1 दिवस पूर्ण कमी धरला जातो। आणि हा जो दिवस आहे हा दिवस भरून काढण्यासाठी या ग्रेगरियन जी काही दिनदर्शिका आहे त्यामध्ये प्रत्येक 4थ्या वर्षात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस हा जोडला जातो। त्यावेळेला मग काय होतं, फेब्रुवारी महिना जो असतो हा फेब्रुवारी महिना 28 दिवसाच्या ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि ते जे वर्ष असतं त्या वर्ष म्हणजे 365 दिवसाच्या ऐवजी 366 दिवसामध्ये त्याला गणलं जातं आणि या वर्षालाच लीप वर्ष असं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे 366 दिवसाचं वर्ष म्हणजेच लीप वर्ष। त्यामध्ये फेब्रुवारी महिना जो असतो तो 28च्या ऐवजी 29 दिवसाचा येत असतो। आता या पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीचा जो काही कालावधी आहे हा सारखा आहे का, नाही।
कारण पृथ्वीचा आस कललेला आहे आणि त्यामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक आपल्याला इथे दिसून येत असतो. आता त्याचबरोबर पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण ह्या दोन पृथ्वीच्या गती असतात. आता इथे 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा जो काळ आहे, या काळामध्ये उत्तर गोलार्ध आहे. या उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतं, म्हणजे त्या ठिकाणी दिन मोठा असतो, त्यामुळे म्हणजे दिवस मोठा असतो आणि दिवस मोठा असतो म्हणजे त्या ठिकाणी उष्णतासुद्धा जास्त असते आणि म्हणून या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो. आणि त्याचा उलट भाग हा दक्षिण गोलार्धाचा आहे. त्याला दक्षिण गोलार्धामध्ये रात्रमान हे जास्त असतं, म्हणजे त्या ठिकाणी रात्रही मोठी असते आणि त्यामुळे त्या भागामध्ये उष्णता जी आहे ती कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. म्हणजे पृथ्वीचे हा जो आस आहे, या आसामध्ये दोन भाग पडलेत, एक उत्तर गोलार्ध आणि दुसरा दक्षिण गोलार्ध. त्याचबरोबर हा जो कालखंड असतो दक्षिण गोलार्धामध्ये जी काही रात्रमान जास्त असतं, म्हणजे त्या ठिकाणी रात्र मोठी असते, त्यामुळे तिथे काय होतं तर हिवाळासुद्धा असतो. आता 23 मार्च ते 22 सप्टेंबर आणि असंच या ठिकाणी 23 सप्टेंबर ते 22 मार्च असा एक भाग इथे आहे. आता या भागामध्ये जर आपण इथे विचार जर केला तर हा जो भाग आहे या ठिकाणी इथे 23 सप्टेंबर ते 22 मार्च 23 सप्टेंबर म्हणजे हा जो भाग आहे आपल्याला उलटा करावा लागेल. इथे 23 सप्टेंबर आणि हा 22 मार्च असा आपण जर केला तर या काळामध्ये काय होईल, दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान हे जास्त दिसून येईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णता ही जास्त असते, म्हणजे तिथे तो दिवस मोठा असतो. आणि त्याचबरोबर हा जो दक्षिण भाग आहे, या दक्षिण गोलार्धाचा भाग या ठिकाणी मग उन्हाळा काय असतो, उन्हाळाही जास्त असतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 23 सप्टेंबर आणि 22 मार्च म्हणजे बघा इथे 23 सप्टेंबर आणि 22 हे 23 सप्टेंबर आणि 22 मार्च हे ध्यानात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या काळामध्ये उत्तर गोलार्ध जो आहे, या उत्तर गोलार्धामध्ये मात्र रात्रमानसुद्धा जास्त असतं आणि रात्र मोठी असते, त्यामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा जास्त असतो. भारतामध्ये प्रामुख्याने 3 ऋतू मानले जातात. त्यामध्ये उन्हाळा असतो, पावसाळा असतो आणि हिवाळा असतो. आता याशिवाय वर्षभर आपलं हे जे वर्ष आहे भारतीय वर्ष, यामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा प्रकारचे 6 ऋतूसुद्धा मानले जातात आणि त्या 6 ऋतूचं चक्र हे आहेच. कारण आपला जो देश आहे हा देश या ऋतुमानाशी फार निगडीत आहे. कारण या ठिकाणी अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात ऋतूनुसारच आणि ती सण साजरे करत असताना वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातात, खेळही खेळले जातात. म्हणजे आपली जी काही कामं आहेत ती कामंसुद्धा त्या ऋतूमध्ये व्यवस्थितपणे पार पाडली जातात. आता इथे ऋतुचक्र दाखवलेलं आहे बघा. इथे या ऋतुचक्रामध्ये जसं हेमंत ऋतू आहे नोव्हेंबर डिसेंबर, शिशिर ऋतू आहे जानेवारी फेब्रुवारी, त्यानंतर शरद ऋतू आहे सप्टेंबर ऑक्टोबर, त्यानंतर वर्षा ऋतू आहे जुलै ऑगस्ट, ग्रीष्म ऋतू आहे इथे मे जून आणि वसंत ऋतू आहे वसंत ऋतू तो मार्च एप्रिल. अशा प्रकारचं हे ऋतुचक्र तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. त्याचबरोबर हा जो भाग आहे इथे
हा भाग सूर्याच्या म्हणजे सूर्याचा जी काही उष्णता आहे ही उष्णता या भागावर पडते, त्या तशीच याच भागावर पडते. म्हणजे या भागावर दिवस कसा असतो, मोठा असतो. परंतु याच्या विरुद्ध ही जी बाजू आहे, ही बाजू इथे मात्र या पाठीमागच्या बाजूला मात्र विरुद्ध बाजूला दिवस लहान असतो, कारण त्या ठिकाणी रात्र असते. तर अशा प्रकारे दिवस रात्रीचं जे काही भाग आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की मराठी जे ऋतू आहेत यामध्ये ग्रीष्म ऋतू वैशाख आणि ज्येष्ठ, वर्षा ऋतू आषाढ आणि श्रावण, शरद ऋतू भाद्रपद आणि अश्विन, हेमंत ऋतू कार्तिक आणि मार्गशीर्ष, आणि शिशिर ऋतू पौष आणि माघ, आणि वसंत ऋतू फाल्गुन आणि चैत्र. अशा प्रकारचं हे आपलं मराठी ऋतूचक्र आहे. त्याचबरोबर आणखी याच्यातला एक भाग येतो म्हणजे अमावस्या पौर्णिमा. आता अमावस्या पौर्णिमा यामध्ये जर विचार केला तर चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते, आणि म्हणून चंद्र पृथ्वी सूर्य हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. परंतु पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसत असते आणि चंद्र स्वयंप्रकाशितही नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पूर्ण भाग मात्र दिसत असतो, आणि अमावस्या जी आहे त्या अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग आपल्याला दिसत नाही. म्हणजेच पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा भाग कमी कमी होत जातो, आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा भाग हा वाढत जात असतो. याला चंद्राच्या काय म्हणतात, कलासुद्धा म्हणतात. याशिवाय या ठिकाणी ही चंद्राच्या कलेचं तुमच्यासमोर एक चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे. ह्याही चंद्राच्या कला बघा, अमावस्या पौर्णिमा दाखवलेल्या आहेत. इथे जसं हा जो भाग दाखवला आहे हा रात्रीचा भाग आहे. हा कसा आहे, हा रात्रीचा भाग आहे, कारण इथे अमावस्या आहे आणि हा सुद्धा रात्रीचा भाग आहे. परंतु ही कशी आहे, पौर्णिमा. परंतु इथे आपल्याला जो काही चंद्र आहे, इथे चंद्र हा आपल्याला दिसतच नाही, आणि इथे चंद्र आपल्याला मात्र दिसतो. आता चांद्रमास आणि तिथी म्हणजे काय, तर अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसामध्ये चंद्राच्या कला दिसतात. ही स्थिती 14 ते 15 दिवस असते. त्यानंतर पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडचा प्रकाशित भाग कमी होऊ लागतो. 14 ते 15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते, आणि या पंधरवड्याला कृष्ण पक्षही म्हणतात. हा संपूर्ण काळ 28 ते 30 दिवसाचा असतो, आणि म्हणून या काळाला चांद्रमास म्हणतात. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतो, तिथी. म्हणजेच अमावस्येपासून पंधरवडा पौर्णिमा शुक्ल पक्ष, पौर्णिमेपासून पंधरवडा अमावस्या कृष्ण पक्ष, आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मिळून चांद्रमास म्हणजेच 1 महिना होत असतो. आता इथे तुमच्यासमोर तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, कारण आपण 2 भागामध्ये पृथ्वीचं फिरणं हा भाग आपण 2 भागात घेतलेला आहे. त्यामुळे मागच्या भागामध्ये यातली बरीचशी माहिती देण्यात आली होती, आणि आज पुन्हा त्याच भागावर तुम्हाला काही ही माहिती देण्यात आलेली आहे. तर आपले प्रश्न आहेत, परिवलन गती कशास म्हणतात, एका दिवसाचे किती भाग केले आहेत, पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात, उत्तर गोलार्धात दिवस मोठा केव्हा असतो, लीप वर्ष म्हणजे काय, आणि दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त केव्हा असते, चंद्राच्या कला कशास म्हणतात, चांद्रमास म्हणजे काय, आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे, आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.